मावशी. हां ओके ओके. खरं सांगा मावशी, 1-2 वर्षापूर्वी मी तुमच्या इथं सेलू नगरीमध्ये आले होते. 2 वर्षापूर्वी आले होते. आलते का नाही मावशी? खरं सांगा, आलते का नाही? आलते का नाही? हां त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालतं. लगीन बी झालतं आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं? बरे हात करा. 1 2 3 हां 98 99 100. ओके एवढेच होती बाई, एवढेच होती बाई. बाकीचे का नसते गिळा आलते होय. ती चष्मेवाली मावशी होती की हां, आता कशी खाली मान घातली. तीच मावशी होती की ती म्हणली पोरगले देख ना हाय, नाकावर तोंड हाय. आमचं कारभारी कुठे गेलो? कुठे गेले? ती खाली बसले. वरी बसा मला, खाली बसल्यास बरं होईल. असं हां तर आले बघा असं. बस 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 बस. नाही 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 तिथे तिथे बसायचं. हां काय सांगायचं मावशी, मुडद्यानं आमच्या घराला वाट पडली होती. ती मावशी म्हणली पोरगलय देख ना हाय, नाकावर तोंड हाय. हां की 4-4 दिवसाला आमच्या लातूरला यायचं आणि पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी सगुणा द्या. त्याचं काय झालं, आमचं बी मात्र या मॉडेलला भाडलं आणि मुडद्यानं माझं वाटोळं केलं. आई बापानी बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. बापानं बरं नाही केलं ग बया 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 बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया 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 बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानी बरं नाही केलं ग बया 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 बया, म्हाताऱ्या नवऱ्याला. आई बापानं बरं नाही केलं ग बया 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 बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला अरे दिलं. माझा नवरा म्हातारा, माझा नवरा म्हातारा, म्हातारा तो म्हातारा. मावशी म्हातारपणी करतोय नाना तारा. काय सांगायचं मावशी, लाटणं म्हण नको, बेलणं म्हण नको, हाताला गावल त्यानं मारत्यात हवं. तसा मोडदा चांगला आहे. कवा कवा मला मानवातलं छावा पिक्चर बघायला सुद्धा नेतोय. तसा चांगला आहे बरं का. लग्न झाल्यापासून बघती मोडकेशे घर बाबा, ती बी भूकंपाच्या आधी ढासळ. मोडकेशे घरानं तुटकेचं छपर. मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवीन म्हणलं, ह्यांच्या काय डोंबल्यावर बसू. घरात साधं देवाला देव घर नाही. मला दादला नको ग बाई, दादला नको बाई, मला नवरा नको बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको बाई. दादला नको बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको बाई, मला नवरा नको 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 बाई. दादला नको ग बाई, मला नवरा. घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं. ही साडी सुद्धा आमच्या सोपान महाराजांनी घेऊन दिली म्हणून मावशी मी कुठं छान माणसं तर आली. नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावावर बसते, तोंडाकडे बघायला मुडद्याला लाज वाटत नाही. आणि तसाच हसतोय. आणि मावशी लग्नात एक फटका तरी मनी बांधायचा होता की केव्हा एक लग्नात साडी घेतली, रोज तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात ह्यांच्या त्रासात मावशी मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली. मग काय करतेस? रोज आंघोळीच्या 4-4 गोळ्या. होय बघा किती कुमार दिसतात. एकच नंबर. यांचा ओढ जरी पिळला तर 1.25 किलो पो निघतो बाहेर. 2 किलो. हो बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाले. 400 वर्ष. हो दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी येऊ लागली आणि त्यांचा लागलाय कंदील भडकायला. अरे देवा. फाटकेचं लुगडे तुटकीचं चोडी टाका घालीन म्हणलं शिवायला दोरा नाही. मला दादला नको बाई, दादला नको बाई, मला नवरा नको बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नको बाई नको बाई नको. पण काग पण काग दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको बाई. मावशी मी जर कुठे
राबायत गेली तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मोडद्याचं नाव सुद्धा की वाटत नव्हतं हवं. आता एवढ्या लांबनं आली या लातूरवरनं तुमच्या सर्व बसलेल्या महिला मंडळाचा मान राखते, माता मावल्याचा मान राखते. ह्यांचं नाव इथं जरा घेते आणि ह्यांना इथं सोड चिट्टी घटस्फोट. घेऊ का मग नाव? घ्या ना. घेऊ का नाव? घ्या की. ऐका नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको. आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. अहो आणखीन घ्या की. काय म्हणला? आणखीन घ्या ना. तुझे मित्र आहेत का ते? हो जवळ. वाटणंच मोड द्या तुझ्या कलरवर. तुझीच भावकी दिसते या. ऐका नाव घेते, ऐका नाव घेते मावशी. परवा झाला गुढीपाडवा, परवा झाला गुढीपाडवा, पण पुढे आला श्रीरामनवमीचा सण. वा. परवा झाला गुढीपाडवा, पण पुढे आला श्रीरामनवमीचा सण. समस्त ग्रामस्थ साई भक्त परिवार तुमच्यासाठी काही पण. क्या बात. काय म्हणला? आणखीन घ्या ना. आणखीन एक. हा आणखीन खाली बसून चांगला चेकळला. ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, त्या सेलू नगरीमध्ये आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, त्या सेलू नगरीमध्ये आला सडाका. आमच्या कारभाराला उठला मर यायचा तडाका. 2020 झाला. आता IPL मधलं नाव घेते. ऐक. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या कॅमेरामॅनचं नाव घेते चार गडी राखून. क्या बात. सुरतीचे मोती, सुरतीचे मोती गुलधाब सोने, या राज्यात लेन नाही, नाही रे हा नाही ना. वा क्या बात. सगळ्या बाय म्हणतात बाई चांगली धंदाकडे दिसते या. आमच्याच सेलोमध्ये आली, आमच्याच इथला केला आणि खुशाल म्हणते नवराचं नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, पण मला मावशी सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले. किती झाली? 17-18 लेकरं झाली. 17-18. दाखला पिंट्या बघायचा तो मला. हो हो हो. पिंट्या कुठे गेला? पिंटो या या. या. लोगा लोगा चिटकून हात काढ, हात काढ. तुला बी बरं वाटत असेल. मावशी कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय, जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे शाहरुख खान? एकच नंबर. कसा आहे शत्रुघ्न सिन्हा? ते फोटो काढतात मामा. टाटा कर, टाटा कर, टाटा कर. ते ग पिंट्या, मी तुला पिंट्या म्हणलं का नाही? तो म्हणायचं मला आव ग मम्मी, आव मम्मी, आव ग मम्मी म्हणायचं. आव ग मम्मी, पप्पा कुठे? पिंट्या आव ग मम्मी म्हण. आव ग मम्मी. ते ग आत्या, आत्या कशी हसायला चष्मेवाली आत्या. आत्याला टाटा कर, टाटा कर, वा. मावशी ह्याचं वय किती असत? किती आहे? आता शिक झालाय 1.25 महिना. 1.25 महिना. बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं? घाला. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख. पाय मागतोय सराप जुबाला जुरे जो, सराप जुबाला जुरे जो. काय झालं? अरे नगराध्यक्षाने जेवायला केलं तर म्हणून जास्त झालं वाटायला. मला वाटलं घाबरून मला केलं का. आणि खडीला आलाय काना माझा, रडते या मुळमुळू. नादी लावाया बाळाला यशोदा पाळला हलवी ती हळू. नादी लावाया बाळाला यशोदा पाळला हलवी ती हळू. असं सुरतीचे मोती गुलधाब सोने,
या राजातले नाही. वा ऐका भारूड 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 म्हणलं मावशी ओ मावशी भारूड 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 म्हणलं. भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं, काहीतरी आपल्याला हसायला मिळतं, ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी ओ मावशी हे नाथांचं भारूड आहे, हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता. लक्ष देऊ नाही का? एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून, ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल, ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर बाबा भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड. भारूड कळालं तर मावशी भारूड आहे, कळालं तर भारूड आहे. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं, कळालं तर भारूड आहे. नाही तर 84 लक्षवणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारूड आहे. नाहीतर आंब्याच्या झाडाला कसं भेरूड लागतं तसं जीवाला भेरूड आहे, जीवाला भेरूड आहे. लक्ष देऊन आहे. मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5Gचा मावशी जमाना निघाला. 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात हो एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय म्हणतात? मला दादला नको म्हणतात. हां ऐका मावशी, दादला म्हणजे काय? दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार, आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंबानी अहंकार, अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही? लक्ष देऊ नाही का मावशी? कोणता रस नाही? आंब्याचा रस नाही, गुळाचा रस नाही, लिंबूचा रस नाही, उसाचा रस नाही. नेमका कोणता रस नाही? तर त्यावेळी सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, तो रस येथेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादला देते सोडून, 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 दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, हे दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. लक्ष देऊ नाही का? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेले ते फिरायला, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, ह्याला बुका लाव त्याला बुका लाव. बुका लावायच्या घरी काय बायाने काय मावशी बुका खाऊन मारायचं वय. मी म्हणलं तसंच बुका लावी तुझ्या पंढरपूरच्या खाली आमच्या इकडे तुळजापुरात येऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा आदि निर्गुण प्रगडली माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, झाडणी बघता लागे तो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. द्वैत सारोनी माळ निघालीन, द्वैत सारोनी माळ निघालीन, अति बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हे दरहित वारीस जाईन,
आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन नवविध भक्तीच्या अखेरे नवरात्रा कोटी निराकार मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या साने पात्रा महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. रोज आम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असताना धार्मिक कार्यक्रम ऐका धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10% आमच्या महिला मंडळाची माता माऊलीची संख्या जास्त असते. ह्याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण महिलांना कुठे बी जावा महिला मंडळ जास्तच असतं. हे बी खातं काय आता साधं राहिलं नाही मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या म्हणून सर्व महिला मंडळाने जोगवा वाढायचा. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच कोणा सुट्टी नाही, ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन वाढायचा पण जोगवा वाढायचा. जर मावशी जोगवा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाह होत याला. पुरुष मंडळ सुट्टीच नाही देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार एका हाताने धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगवा वाढायचा. कुठे गेला पिंटू एक जण ये बरं एक जण कोणाला देऊ या हा हे रामा जीव धोसरला तुला पायाला अंबाबाई तुझ्या विना ग जीवनाला अर्थ ग नाही वर्ण वर्ण माया लावू नको ग हा वर्ण वर्ण माया लावू नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको सोडून जाऊ नको वर्ण वर्ण माया लावू नको ग लावू नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग. सुना सुना गवाटे दिशा मला धाई तुझ्या विना ग जीवनाला अर्थ नाही तुझ्या विना ग जीवनाला अर्थ नाही तुझ्या विना ग जीवनाला अर्थ नाही करायला सोडू नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग पूर्ण बोधाची भरीन मी परडी अशा तृष्णेच्या पाडी नदरडी मनोविकार करीन कुरबंडी आणि अद्भुत रसाची बरीन मी दुरडी आता साजनी झाले मी निसंग विकल्पनवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे जोडियले मान आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग आई राजा उधे ऐका मला बऱ्याच दिवसानंतर एक छोटासा दृष्टांत आठवला बघा. एक कोल्हापूरचा राजा होता. राजाला गर्व झाला. ऐका कोणाला कशाचा गर्व होत असतो कोणाला कशाचा गर्व असतो त्याच पद्धतीने राजाला संपत्तीचा गर्व झाला. ऐका अभिमान नुरे कोड आवघेची पुरे पुरे तिळभर होय अभिमान ते देवाला मेरू समान जड होत असतो. त्याच पद्धतीनं राजाला संपत्तीचा गर्व झाला. राजानं काय केलं 1 मिनिटात ऐका. भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला कोण
राजा राजा बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला मग त्या अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला बाईने राजाला लावला जोगवा मागायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला हे भर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला ओ दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला राजवैभवात नटला राजवैभवात नटला साखरवाडी राजा गाठला परडी सोन्याची करीन असा विचार मनात ठसला सोन्याची करीन असा मनात विचार ठसला देवीची कला निराळीला भोग लागलाय भोगायला देवीची कला देवीची कला निराळीला भोग लागलाय भोगायला आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा उदे उदा 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 जोगवा जोगवा मागे चहा 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 नसला तर वडापाव बी चालेल बघता शांत व्हा देवा शांत व्हा सगळं काही दिलं जाईल देवा देवा होय ह्या शेलो नगरीमध्ये आपलं पहिलंच आलेलं का पहिलंच वार आहे पहिलंच वार आले हा देवा हा. एक कोड विचारू का तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला देवा तिथे जाते थेट मानवत देवा हा. मी कोड म्हणतोय घोड नाही घोडा नाही कोड होय हा कोड म्हणतोय बर 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 लवकर लवकर विचार लवकर लवकर देवाचा सीझन चालू आहे खराय की देवलय बीजी आहे खराय बोल देवा बोल बघता देवा माझा एक मित्र आहे देवा एवढ्या लांब तुझा मित्र देवा गावाकडचा म्हणतोय बर बर तुझ्या गावाकडला तुझा मित्र आहे हा देवा बर तो माझा मित्र हा. लई दारू पितो लई दारू पितो लई दारू पितो देवा मला एक कोड मी काय म्हणतो देवा तो लई दारू पितो बर त्याची दारू का सुटल तेवढं सांगता का बरं अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल देवा तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल म्हणतोय जेव्हा त्याचा लिव्हर फुटल देवा खराय की देवा तेव्हाच त्याची दारू सुटल वा देवा हा कूलरच्या वाऱ्यानं काय थंडी वाजते काय नाही 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 हा. आता शिकतर मोसमला लागली असं बोल. आहे बरं देवा बरं देवा हा आणखी कोड विचारू का मी जरा सोपं सोपं विचार सोपं सोपं आधीच लय लांब आलोय आपण खराय देवा खराय खराय अरे इकडले लोक हुशार आहेत रे 100% देवा सेलू मधले लोक हुशार आहेत ते जरा खराय खराय रान बघून पेरत जा विचारू का देवा बोल देवा हा माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे देवा पुढचं ऐकून घे की पुढचं ऐकून तर बर, घ्या बर, हा बोल माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे बर ती पांढरा अंडा कसं काय देते अरे तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय देवा हा. मस्करी करतोय मस्करी करायला देव का तुला लातूरच्या पोल्ट्रीत कामाला सांगा की देवा सांगावंच लागते का सांगा सांगा 3.5 मीटर कापड घे घेतला 4 घड्या घाल घातल्या. 86 लिंबू घे घेतली. 87 पुडी कर केल्या. 88 रंगवत हा. गुलाल घे सुत्रे घे बांबू घे लह्या टाक चिल्ला टाक त्याचं घटोडं बांध बांधलं आणि कोंबडीच्या कुठं गळ्यात बांध हा गळ्यात बांध गळ्यात 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 बांध देवा हा. मला सांगा एवढं सगळं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधल्यास बरं. ती कोंबडी वजन नाही का मारायची जर बरं? कोंबडी वजन मिली वजन मिली जर कोंबडी वजन मिली मेली अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो 100% खरं आहे अरे देवा. बऱ्याच वर्षानंतर या सेलू नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खेसाखाली आली हा लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली हे मात्र आई 100% राजा खरं आहे. बघून घे आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे. वैता, सारोनी मळ मिखाई, हाती, बोधाचा झेंडा, वेदरहित, शिटवारीची जाईना आईचा जोगवा, जोगवा मागे. आई राजा आई राजा
आई पाचाचं 50 हो दे, भक्तांचं कल्याण हो दे, सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. तुम्ही म्हणताल महाराज आमचा किती सुंदर असा हा दरवर्षी महोत्सव चालू असतो. दरवर्षी आम्ही कीर्तन आयोजित करतो. यावर्षी भारुडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. तुम्ही कोंबडण बोकडच म्हणताय, नेमकं काय मनात असेल महाराज? असं काही प्रश्न आला असेल तर हे लक्ष देऊन ऐका. तर मावशी मी काय म्हणलं, लक्ष देऊन ऐकलं तरच भारूड कळतं. आता लक्ष देऊन ऐका प्रत्येकाने. हां, लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे. लक्ष द्या. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, प्रकाराचे 3. आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, रजोगुण, सत्वगुण आणि तमगुण. रजोगुण, सत्वगुण आणि तमगुण. आता लक्ष द्या. ह्या 3 गुणाची 3 दगडं घ्यायची, अशी चूल मांडायची, त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा, वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत, जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा, पुजार खुमाईच्या वरा, आईचा जोगवा मागोनी ठेविला, जावोनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एक पण देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. वा. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल. त्याआधी सगळ्यांनी हातानं टाळी, मुखानं नामस्मरण, एक सुंदर अशी छोटीशी गवळण ऐकायची आणि नंतर सुंदर असा दुसऱ्या भारूडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. चला बोला. कुठे चालला?